आदिवासींसाठी शून्य जागा, बिरसा फायटर्स आक्रमक. रयत शिक्षण संस्थेची जाहिरात रद्द करण्याची मागणी. शहादा. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी शून्य जागा असलेली रयत शिक्षण संस्था साताराची शिक्षण सेवक भरतीची जाहिरात तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी बिरसा फायटर संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार व सचिव विकास देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केलेली आहे. या मागणीचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार दीपक गिरासे यांच्याकडे देण्यात आले. निवेदन देताना बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, उपाध्यक्ष गणेश खर्डे, वडगाव गाव अध्यक्ष राहुल चव्हाण, सोमनाथ सुळे, आकाश तडवी, दिवाण पावरा, दिलीप वसावे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की रयत शिक्षण संस्था साताराद्वारे दिनांक 26/1/2024 रोजी शिक्षण सेवक भरतीसाठी जाहिरात काढण्यात आलेली आहे. या जाहिरातीत प्रवर्गानुसार एकूण 814 रिक्त पदे आहेत. सगळ्या प्रवर्गासाठी रिक्त जागा दाखवण्यात आलेल्या आहेत, परंतु अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी शून्य जागा दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे या जाहिरातीवर शंका निर्माण होत आहे. अनुसूचित जमातीसाठी एकही जागा नसणे ही आदिवासी समाजाच्या उमेदवारांवर अन्याय करणारी बाब आहे. त्याचा सविस्तर खुलासा रयत शिक्षण संस्थेने जनतेसमोर करणे आवश्यक आहे. आदिवासींचे 60% आरक्षण हे संविधानिक असून ते प्रत्येक भरतीच्या जाहिरातीवर असणे व त्यानुसार भरती होणे आवश्यक आहे. आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने 60% आरक्षण अद्याप मिळालेलेच नाही, कारण आधीच आदिवासी समाजात गैर आदिवासींची, बोगस आदिवासींची घुसखोरी झालेली आहे. खोट्या व बनावट जात प्रमाणपत्रा आधारे बोगस आदिवासींनी आदिवासींच्या हजारो नोकऱ्या हडप केल्या आहेत. 7 जुलै 2017च्या सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करून राज्यात हजारो बोगस जमात चोर कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर, असंवैधानिक सेवा संरक्षण देण्यात येत आहे. आदिवासींचा विकास होण्यासाठी आदिवासींचे आरक्षण हे आदिवासी लोकांनाच मिळाले पाहिजे, म्हणून आदिवासी उमेदवारांवर अन्याय करणारी रयत शिक्षण संस्था साताराची दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी शिक्षण सेवक भरतीसाठी एक जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. त्या जाहिरातीमध्ये एकूण 814 जागा आहेत, पैकी आदिवासींची शून्य जागा आहे. याचाच अर्थ आदिवासींना एकही जागा त्या जाहिरातीमध्ये दिलेल्या नाही, म्हणून आम्हाला त्या जाहिरातीवर शंका निर्माण होते. आदिवासींचं आरक्षण हे संविधानिक आहे. 7% आरक्षण आम्हाला संविधानाने दिलेलं आहे. तरीसुद्धा या जाहिरातीमध्ये या आरक्षणानुसार ही जाहिरात आम्हाला दिसत नाही. अगोदरपासूनच आदिवासींना जे 7% आरक्षण आहे ते मिळालेलंच नाही आहे. बोगस आदिवासींनी लाखो नोकऱ्या आदिवासींच्या भडकावलेल्या आहेत. त्यामुळे आदिवासींना लाभ तर मिळत नाहीच आहे. उलट काही समाजाचे लोक आदिवासींमध्ये आरक्षण मागून घुसखोरी करू पाहत आहेत. अशा परिस्थितीत आदिवासींचं आरक्षण हे आदिवासींनाच मिळायला पाहिजे, आदिवासी मुलांनाच मिळायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. या जाहिरातीमध्ये आदिवासींसाठी शून्य जागा असेल तर ही जाहिरात आरक्षण संपवणारी आहे का, अशी शंका आमच्या आदिवासी लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. ही जाहिरात आदिवासी उमेदवारांवरती अन्याय करणारी आहे, म्हणून ही जाहिरात तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सचिव यांच्याकडे केलेली आहे. ही जाहिरात रद्द नाही झाली तर आम्ही संघटनेतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार आहोत. जय बिरसा, जय आदिवासी.